हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल मीनाक्षीची दुनिया. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आणि असलेच पाहिजेत. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर जसं माझं आज एक स्वप्न आज जसं माझं पूर्ण झालं आहे, तसंच मी तुमच्या सर्वांसाठी स्वामीचरणी प्रार्थना करते की तुमची पण सर्वांची स्वप्न पूर्ण होत. आणि खरंच आपण म्हणतो ना, जेव्हा पॉझिटिव्ह गोष्टी आपण विचार करत असेल ना, तर आपल्याबरोबर पण तसंच सेम घडतं. आणि मी विचारत होते की कसं माझं हे शूट होईल, आणि आज मला मॉडेल म्हणून अपॉइंटमेंट केलं होतं. मला तर खरं सांगते, मी म्हटलं ना जसं की आज माझं स्वप्न कंप्लीट झालं. जसं मी ह्या फील्डमध्ये आले आहे. मला तसं लहानपणापासून ॲक्टिंग असो, काही असो, गाणे असो, मॉडेल म्हणू, तुम्हाला सांगते ॲक्टिंगचं तर मला खूप, म्हणजे मी अशी गाणी म्हणा किंवा ॲक्टिंग म्हणा, खूप अशी गुणगुण करायची कामं करत असताना पण मला हा जो प्लॅटफॉर्म भेटला आहे यूट्यूबचा, तर इथं म्हणतात ना, सगळ्यांची स्वप्न साकार करता येतात. तसंच माझं एक स्वप्न इथं साकार झालं आहे. आणि मी 3 वर्षापासून खूप हार्डवर्क मेहनत करत आहे. वाईट गोष्टी पण घडत आल्या आत्तापर्यंत, खूप भयानक. त्याच्याबरोबर स्वामींनी खूप छान मला अशी प्रचिती दिली आहे. तर मी म्हणते ना, आपल्या कामावरती फोकस द्या. आपल्याला कुणीही हरवू शकणार नाही. फक्त नीतिमत्ता छान ठेवा, दुसऱ्याप्रती चांगले विचार करा. तर इथं माझा मेकअपला स्टार्ट केला आहे आणि मी मॉडेल आहे आंटींची. तर मला इथे अपॉइंटमेंट करून इथं मॉडेल त्यांनी आणले आहे. तर पहिलं माझं हे काम आहे आयुष्यातलं पहिलं माझं म्हणजे स्वप्न कंप्लीट झालं. ते छोटं का असाना, पण एक होतं ना मनामध्ये की मला पण करायचं आहे काम. तसंच माझी एक इच्छा स्वामींनी पूर्ण केली आहे. आणि तसंच मी स्वामीचरणी प्रार्थना करते की अशीच माझ्या कामाला यश मिळू दे. तर माझा हा ब्लॉग आज फक्त मेकअपचा असणार आहे की मेकअप कशी करत आहेत. तर बघा, सगळ्या गोष्टी परफेक्ट नाहीच राहत, कारण का होत नाही आहेत. कारण का कोणी असं काही बोलतात मेकअपवरती, ह्याच्यावरती, की काय तेव्हा व्हिडिओ तर बनवायच्यात, डान्स तर करायचं आहे, ॲक्टिंग तर करायची, त्यात काय एवढं अवघड आहे. पण स्वतः करून बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की कुठलंही काम असू द्या, आपण कुठल्याही कामाला नावं ठेवत नाही आहे आणि ठेवले पण नाहीत पाहिजे. कारण का मी आता बघते ना की मेकअप करणं पण एवढं सोपं नाही. मला आयलॅशेस काय म्हणतात ना, त्याची नावं पण मला काही येत नाही, कारण मी कधीही मेकअप केलेला नाही आहे. आणि माझं नॅचरली खूप स्किन भारी आहे, मला मेकअपची गरज नाही आहे. पण किती केलं तर आपण आता मॉडेल बनून आलेलो आहे, चार्जेस घेतो, त्याच्यामुळं आपल्याला त्यांचं पण ऐकलं पाहिजे. आणि साऊथ इंडियन म्हणजे ते माझा लूक होता त्यांची मॉडेल. हे बघा, मी भूत करत होते. कारण का मी कधी मेकअप एवढा तर नाही बाबा केला. हा एकदा बड्डेला केला, तर तो पण मला मेकअप नव्हता आवडला. पैसे देऊन, तेव्हा मी स्वतःचे पैसे देऊन मेकअप केला होता. सो मी हे आता माझ्या कष्ट म्हणजे माझं स्वप्न कंप्लीट झालेलं आहे. तर मी म्हणते असंच सगळ्यांनी मेहनत करा, हार मानू नका. जेवढ्या माझ्या यूट्यूबर ताई आहेत जे काम करत आहेत, हे म्हणजे हा तर प्लॅटफॉर्म खूप छान आहे. भांडणं हे ते ह्या गोष्टींना दुर्लक्ष करा यार. म्हणजे बाकी लोकांचं सोडून द्या, पण आपण स्वतः ह्या यूट्यूबवर आलो आहे ना, तर कामावरती जे आपण जेव्हा येतो तेव्हा आपण कोणाला ओळखतो का? कोणाला बी ओळखत नाही आहे. आणि आपली मेहनतीने आपल्याला एवढे, आपली फॅमिली, आता माझे नाही म्हणलं तर 80,000, तर माझे हे 80,000 नाही आहेत. हे माझे 80,000 म्हणजे फक्त सबस्क्रायबर नाही, हे माझी यूट्यूब फॅमिली मेहनतीने मी बनवलेली. मेहनत करून माझं जे काम आहे ते तुम्हाला आवडलं म्हणून तुम्ही मला सपोर्ट केला. तर माझे ताई लोकांना, जे म्हणजे हाऊसवाईफ आहेत, घरातून जे बी कामं यूट्यूबवर करतात, लाज वाटते काय गोष्टींची, मला पण वाटते. पण मी म्हणते ना, मनात जिद्द धरा की आपल्याला हे करायचंच आहे. जिद्द धरली ना, सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. ताई लोकांनो, मी खरं सांगते, मलासुद्धा वाटलं नव्हतं की मी इथे येईन, ह्या ठिकाणी येईन. पहिलंच माझं हे शूट आहे, पण माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि केलं पाहिजे. आणि मी सुद्धा मध्ये हारले होते. मी, तुम्हाला पण माहिती, माझे यूट्यूबवरचे पूर्ण म्हणजे पूर्ण व्हिडिओ डिलीट मारले होते.
म्हणजे मला एवढं हरेस्ट केलं होतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझ्या यूट्यूब फॅमिलीला. आता नवीन जे आहेत त्यांना नाही, पण जे माझे जुने बहीण भाऊ आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की माझ्यासंग काय घडलं होतं. तरीही मी हार मानली नाही. माझ्या स्वामी समर्थांनी मला असं हात देऊन असं उठवलं की नाही बाळा, उठ, तू करशील, तुझ्यात आहे जिद्द. आणि मी त्यांच्या जो हात दिला आहे ना, मी त्यांचा हात कधी सोडणार पण नाही. आणि मेहनत मी तुम्हाला पण सांगते, जेवढे माझे यूट्यूबर आहेत ताई, हार मानू नका. व्ह्यू नसतील तर आपण निराश होतोच, कारण का एडिटिंग करणं, व्हिडिओ बनवणं खूप काय आहे, परत वाईट कमेंट्स, परत लोक वाईट असतात. पण माझे एकच अशी इच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना सांगणं, ताई लोकांना, खास माझ्या बहिणींना, की लोकांकडे लक्ष देऊ नका. ते आपले कोण लागत नाही आहे. चांगली जे एक दोन बघा छान कमेंट करतात, मी कसं धरलं आहे की वाईट करतात त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं. जे एक कमेंट चांगली केली ना, तर त्याच्यामध्ये म्हणायचं की हा माझ्या कामाला यश आलं आहे. मग महाराज काय म्हणतात की तुम्ही ना संकोच राहा, प्रत्येक गोष्टीला प्रतिउत्तर देत राहाल तर मग त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये काही फरक राहणार नाही. त्यामुळे शांत राहायचं आणि आपल्या कामावरती फोकस करायचं. आज मी ह्यासाठी सांगते तुम्हाला ताई लोकांनो, की एक टाईम मी पण हार मांडली होती यूट्यूबवरती की नाही मला करायचं. कधी आपण ह्या गोष्टी ऐकलेल्या नसतात, आपण कोणाला ओळखत नसतो, तर आपल्यामुळं पण घरच्यांना, फॅमिलीला त्रास होतो. तर आज माझी घरची, माझी फॅमिली माझ्या खूप प्राऊड फील करते की एक छोट्या गावातनं मी माझ्या शहर ठिकाणी, तर संसार माझं 20 वर्ष झालं सासरी इथे पुण्यामध्ये. आणि इथून पुढं जे मी यूट्यूबवर येऊन एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत, चांगल्या लोकांमध्ये उठणं बसणं, हे फक्त 1-2 दिवसात नाही होत. ह्याला भरपूर दिवस लागतात. त्याच्यासाठी संघर्ष, ह्याच्या पाठीमागं मी किती रडले असेल, किती स्ट्रगल केलं असेल, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, सांगायची गरज नाही. तुमच्या पण आयुष्यामध्ये तुम्ही चढ उतार पाहिलेले आहेत. त्यामुळे जसं आता मी तुम्हाला सांगते ना, की यूट्यूबवर जसं अप डाऊन होत राहतं, तर हार मानायची नाही, चालत राहायचं, पुढे चालत राहायचं. आज एक आहे व्ह्यू, उद्या 2 राहतील, उद्या 3 राहतील, हे विचार करून पुढं चालायचं. अगदी आपल्या मनाप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडणार. फक्त संयम ठेवायचा वेळेचा. वेळ आली ना आपली की हळूहळू सगळ्या गोष्टी होत राहतील. आणि समज नाहीच झाल्या तर समजून जायचं की हे आपले ज्या आहे म्हणजे देवाच्या पुढं आणि आपल्या कर्माच्या पुढं आपण काही नाही करू शकत. त्यामुळे निराश पण नाही व्हायचं. ज्यात आहेत, उद्याचा दिवस कसा येईन, काय येईन, आणि स्वामींना एकच बोलायचं की बस मला काम आणि कामामध्ये यश मिळू द्या. 1 रुपया कुणाचा फुकट पण नको आहे आपल्याला. आणि कुणाची मनं पण आपल्याकडून दुखावल्या नाहीत गेली पाहिजे. आपले कर्म फक्त करत चालायचे. तर बस हे माझ्या बहिणींसाठी मेसेज होता, ताई लोकांसाठी, की हार मानू नका, पुढं चालत राहावा. कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला काम भेटू शकते. तुम्हाला नसेल करायचं तर तुमचं आहेच आपल्या घरातले व्हिडिओ, आपली फॅमिलीचे व्हिडिओ, तर त्यात तुम्हाला यश मिळेल. पण हार मानू नका, पुढे चालत राहावा. तर चला, मी तुम्हाला आता हे पुढचे सांगते. म्हणजे आजचा दिवसभराचा संघर्ष इतका मला टफ गेला आहे ना ताई, दादांनो, मी इतकी म्हणजे असे झाले होते, 5 तास एका त्या चेअरवरती बसले होते, त्या चेअरवरती. आणि मला बसायला काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे, वरती आहे ना AC होती, आणि मला एवढी थंडी लागत होती ना. आणि तिथं एक मॉडेल नव्हत्या, सगळ्यांना अपॉइंटमेंट करूनच बोलवलेल्या होत्या. कोणी पिंपरी चिंचवडच्या, म्हणजे ओळखी पण झाल्या. आणि हां, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, मी आयुष्यात खरं सांगते, लय खुश आहे मला. म्हणजे देव देतो ना, तर खुशी सगळीकडून देतो. तसं झालं माझ्या संग. त्यांची एक मॉडेल होती, म्हणजे स्टुडंट होती. ती स्टुडंट मला खूप बघत होती ना. आंटी म्हटल्या, पण काय गं तुझ्याकडे हे सारखीच बघते. आणि नंतर माझ्याकडे आली आणि ती मला बोलली की मी तुम्हाला पाहिलं आहे कुठेतरी. म्हणलं हो, पाहिलं असेल कुठं. तर मी पण म्हटलं तिला. आणि नंतर म्हणते, तुम्ही रील्स काढतात ना यूट्यूबवर. तर म्हणलं हो. तर म्हणले मी पाहते तुमचे सगळे व्हिडिओ. तर मी केंद्रात गेल्यानंतर मी माझे सबस्क्रायबर भेटतात, म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली भेटती. आणि इथे पण मला ती एक स्टुडंट भेटली. तर खरंच खूप छान वाटतं असं बोलल्यानंतर. तर मी तिचा व्हिडिओ नाही घेतला, कारण का ती मला साईडनी बोलत होती. आणि ती पण आहे ना पिंपरी चिंचवडची एक दत्तवाडीतली होती. जे मला ओळखत होती ती दत्तवाडीतली होती, आमच्या जवळचीच. आणि एक पिंपरी चिंचवडची होती. तर ती पण सोशल मीडियावरतीच काम करतात. तर अशी ओळखी होतात आणि खरंच खूप छान अनुभव बी येतात.
मला अनुभव बी घ्यायचा होता. आणि मला खरंच पहिली म्हणजे माझी जी हे आंटी आहे ना, ती लय स्वीट आहे, लय म्हणजे क्युटी पाय आहे ती आंटी. आणि मला एवढी थंडी वाजत होती, मी आंटीला बोलत होते, आंटी मला खूप थंडी वाजते. आणि माझं जर्किंग त्यांच्याच पार्लरमध्ये घरी राहिलं होतं. इकडे आमच्या साईडला त्यांचं पार्लर आहे. तर आम्ही इकडं आमचं शूट होतं डेक्कनला, तर आम्ही डेक्कनला आलो होतो. आणि मला तर ती मेकअप बघून आहे ना, माझी स्वतःचीच मला भीती वाटायला लागली होती की मला माझी घरची मला ओळखतील का. पण ते कसं आहे ना, आपल्याला त्यातलं काय माहीत नाही आहे. तर हे होता साऊथ मेकअप, म्हणजे नाही का साऊथ इंडियन काय ते डार्कच असतो आपल्या ह्याच्यावर. आणि त्यातमध्ये आहे ना सावळ्या ह्याच्यावर छान दिसतो, पण मी गोरी ती, त्यामुळे ते कुठलेही प्रॉडक्ट लावले तर ती माझ्यावरती वाईटच म्हणजे नाही का वाईट दिसत होते. पण आंटीनी खूप छान माझा मेकअप केला. चला आपण म्हणजे 19-20 तर होत राहतात, पण ते त्यांचं काम करत राहतात. आणि आपण पण हळूहळू प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे कुठल्याही कामात आपण परफेक्ट नसतो, कुठं ना कुठं तर चुकत राहतो. तसंच त्यांचं पण आहे. आपल्याला आता ती कसं ह्या कामामध्ये त्यांना खूप आवड आहे. आंटीना बघा, त्यांचं वय एवढं आहे तरी ती अजून वेगवेगळं शिकतात. म्हणजे त्यांच्याकडं शिकण्यासारखं किती काय आहे. आपण थोडं घरातलं काम किंवा बाहेरचं केलं तर की आपल्याला थकवा जाणवतो, पण आंटीकडं बघून खरंच गाईज शिकण्यासारखं आहे. त्यांचं वय आता नाही म्हटलं तरी अंदाज 60च्या पुढंच आहे, तरी पण त्यांना किती आवड आहे बघा. आणि ते 20 वर्षापासून त्यांचं इथे पार्लर आहे. पण त्यांना हे जे जे मॉडेलिंग फॅशन जे मेकअपचे काय काय नाव आहेत मला नाही माहिती, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. तर मी तर हे माझा स्कार्फ घेतला ओढून अंगावरती, कारण मला थंडी सहन होत नव्हती. तर मी जेवले तर नव्हते, मी घरूनच खाऊन आले होते. आणि मी तर जिम सोडून दिली हसू नका, पण मी वर्षाचे पैसे भरलेत. पण माझं तुम्हाला आता माहिती की मानेचा कमरेचा गॅप आहे. आणि एक प्रॉब्लेम आता माझी झाली आहे, ते म्हणजे माझ्या कोपऱ्याच्या तिथं अशी हलकीशी गाठ दिसते. तर मला त्याच्यासाठी पण एक्सरे करायचे आहेत, कारण का मला तिथं खूप पेन होतो आहे आता. आणि मी ते अंगावर काढलं. आता नाही म्हटलं, आता हे सगळं शूटबीट झाले की हॉस्पिटल करायचं आहे मला हाताचं पण. तर असा माझा आजचा दिवस खूप म्हणजे तुम्हाला तर पुढं समजेलच हळूहळू सगळ्या गोष्टी काय काय मी करणार आहे. मला जसं जसं स्वामी समर्थ जसं जसं मला संधी देत राहणार तसं तसं मी काम करत राहणार. आणि बाकीचे माझे ब्लॉग घरातले येतच राहतील. मला काय होतं माहिती आहे का, माझी घरातली कामं एवढी असतात ना, तर मला व्हिडिओ शूट करायचं म्हणलं की स्टँड, मला तर काय माहिती स्टँड धार्जिनच नाही आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, भरपूर स्टँड झाले. आत्ता पण गावावरनं आल्यावरती एक गावाला राहिलं माझं स्टँड, आणि एक इथं आहे आता आणलं आहे. तर तो पण इथं शूटला गेल्यावर इथे मी ठेवलं आहे ना समोर, तर ते कोणाकोणतरी पडलं, तेव्हा त्याचा एक पाय असतो ना, ते तुटलं आहे. तर आता मिस्टरांना नाही बोलू शकत, नाही तर फटके खाईन मी, कारण का ते म्हणेन तुझ्यासाठी मी आता शॉप टाकावं लागेल मला. एक आहे अजून, पण त्याच्यासाठी रिंग लाईट आहे ना, तो माझा स्टँड आहे, पण तो पण तुटला आहे. तर त्यांना तर नाही सांगणार, बघू ह्यालाच व्यवस्थित करून मी तात्पुरतं काम चालवते. तात्पुरतं कशाचं, आत्ताच नवीन आणलं आहे एवढं महागाचं, तर मी त्यांना नाही सांगणार. तर हा मेकअप कसा वाटतो आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कंप्लीट झालं तर तुम्हाला दिसेलच की कसा झाला आहे तो मेकअप. मला आवडला, पण मलाच म्हणजे एवढं डार्क आवडत नाही. तुम्ही तर माझे रील्स पाहिले असतील आत्तापर्यंत, जेवढे मी कार्यक्रम हे ते घरातले स्वामींचे देवांचे काही बाहेर फिरायला कुठेही मी गेले असेल तर तुम्ही माझे सगळ्यांनी पाहिलेले आहे रील्स, की माझ्या चेहऱ्यावरती मेकअप नाही सूट होत. पण असो, काम आहे म्हटल्यावरती केलं पाहिजे, है ना, बरोबर ना. तर आपण नाही जास्त बोलू शकत ह्या मेकअपवरती, कारण का काम आहे, कामावरती नाही बोललं पाहिजे. आणि आंटींचं खूप कष्ट हार्डवर्क आहे, ते बघून घ्या. दिवस म्हणजे कंटिन्यू 5-3-4-5 तुम्ही धरून चला, 4 किंवा 5 तास तर गेले आम्ही. जे एक दीडला अंदाजी 1-1:30ला आम्ही जे मेकअप म्हणजे आंटींनी करायला घेतला होता, तर तो बरोबर 5:30-6च्या दरम्यान म्हणजे पूर्ण कंप्लीट झाला होता. तर विचार करा, एवढा स्टॅमिना आंटीमध्ये होता, पण माझ्यामध्ये बिलकुल नव्हता.
तिथून आलो तर मी 2 दिवस अशी पेंगून गेले होते आणि आत्ता कुठं म्हणजे बरं वाटते मला. तर म्हटलं आज चला अपलोड करावं व्हिडिओ अकाउंटवरती. कारण का व्हिडिओला तुम्ही कोणीही लाईक करत नाही, सगळे व्हिडिओ बघतात तुम्ही. करत जावा रे, आपली एक मराठी ताई, आपली बहीण, सपोर्ट करत जावा. आपण महाराष्ट्रातनं आहे ना, आपली एक लेडीज पुढं चालली असेल तर साथ देत जा. एक लाईकनी एक कमेंटनी काय होणार आहे सांगा बरं. तर तुम्ही लाईक पण करत नाहीत, कमेंट्स बी करत नाहीत, तर कमेंट बी करत जावा. आणि मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ते म्हणजे पण आत्ता मी जाणार नाही, ते दिवाळीच्या नंतर जाणार आहे. सो आत्ता सध्या ही आपण सस्पेंड ठेवूया, दिवाळीच्या नंतर जाणार आहे. तोपर्यंत आपली घरातली कामं किंवा माझे बाहेर गेलेले रील्स ब्लॉग्स हे येत राहतील. आणि तुम्हाला मला एक सांगायचं आहे की मला आला भाजीवाला. बघितलं, मी जेव्हा ब्लॉग बनवायला घेते तेव्हा आमचा भाजीवाला आमच्या इथं आल्याशिवाय राहत नाही आहे. तर काय बोलायचं या दादाला. तर असं होतं, त्याचं काम करतं, आपण का आपलं काम करायचं. तर माझी आज सगळी घरातली कामं झाली. त्याच्यानंतर म्हटलं चला आज तुमच्याशी गप्पा मारावात. आणि एकच मिनटं थोडं मी म्यूट करते कारण लई आवाज येतो, खूपच आवाज येत होता ना, म्हणून म्हटलं चला बंदच करावं थोडा वेळ व्हिडिओ. तर इथं झाला आहे अर्धा निम्मा म्हणजे थोडा झालेला आहे, थोडाच मेकअप झाला आहे, अजून तो बाकी आहे. मी खरंच तुम्हाला सांगते लय वैतागले होते, बसून खूप वैतागले होते. आंटी मला बोलत होत्या की तुला जेवायचं आहे का, काय खायचं आहे का, पण मी म्हटलं नको, कारण का AC एवढा होता तर तिथं खायची काही इच्छा होत नव्हती मला. तुम्हाला माहिती AC असल्यानंतर आपल्याला काय लेडीजला प्रॉब्लेम होतात, त्यामुळे तर मी त्या भीतीने पाणीही पित नव्हते आणि जेवण बी करत नव्हते. आणि मला आंटीला मी म्हटलं आंटी जेव्हा माझा पूर्ण मेकअप कंप्लीट झाले ना तेव्हा मी काहीतरी थोडंफार हलकंसं काहीतरी खाईन. पण त्या ताई बोलल्या की नाही थोडंसं खा. तर मग नंतर मी व्हिडिओ बंद करून मग थोडासा राईस खाल्ला होता. तर इथं आता केसांची हेअरस्टाईल चालू झाली होती. आता आंटी म्हणली तुझी केसांची. आणि हां, आंटींनी माझी हे जे तुम्हाला सांगते महत्त्वाचं हेअरस्टाईल आहे ना, जी केलेली केसांची ती माझ्या केसांवर केलेली आंटींनी. कारण का त्यांनी जे वीक आणलं होतं ना ते काय थोडंसं म्हणजे माझ्या केसांना सूट बी झालं नाही आहे. तर मग ते म्हटल्या ठीक आहे तुझ्या केसांवरती आपण करू. तर मी म्हटलं ठीक आहे करा. तर माझ्या ह्या केसांवरती तर लांब केसांचा हाच फायदा राहतो की इमर्जन्सी असो काही त्याच्यावरती कुठलीही हेअरस्टाईल करता येते आणि छान वाटते. आणि मला आहे ना थंडी अजिबात सहन होत नाही आहे, काय माहिती. मला सर्दी खोकला आणि कणकणी, थोडी बी थंडी लागली की माझी चालू झालं शिंका आणि सर्दी. तर ही माझी साईडची जी मॉडेल दिसली ना ते पिंपरी चिंचवडची आहे. तर ती पण माझ्यासारखीच अपॉइंटमेंट करून आणलेलीच होती. त्या ताईंनी, त्या दुसऱ्या स्टुडंटनी, आंटींनी मला आणली होती. आंटींनी खूप मला रिक्वेस्ट केली होती, पण मी आंटीला म्हणलं आंटी मला हे लूक नको आहे, मला दुसरा महाराष्ट्रीयन लूक द्या. तर नाही म्हणली तुला हे छान दिसेल. तर कसा वाटला हा माझा लूक सांगा. अजून बाकी होतं पण हा फायनली म्हणजे थोडा झालेला आहे. हा कसा वाटला तर मी आंटींना मला कमेंटमध्ये सांगा. मला राग येणार नाही आहे, खरं सांगते तुम्हाला, मला राग येणार नाही. तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी हे समोरची जे केसांची हेअरस्टाईल आहे तुम्हाला कशी वाटते. समोरची मला नाही आवडली, अदरवाईज बाकीचं सगळं जेवढं आहे ना वेअर केलेलं अगदी म्हणजे खूप सुंदर आहे. पण मला समोरची हेअरस्टाईल जे आहे ना ते नाही आवडले, मी स्वतः तुम्हाला सांगते. पण नाही, माझ्या आंटींची मेहनत आहे त्यामुळे मी नाही बोलू शकत. पण आंटी सॉरी, हे मी तुम्हाला पण बोलले होते आणि हे मी माझ्या फॅमिलीला सांगते, यूट्यूब फॅमिलीला. तर तुम्हीही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडली का. कारण का मी त्यांना काय म्हटलं होतं की माझ्या चेहऱ्यावरती ना भांग सूट होत नाही, मधनं भांग. आणि जे आता तुम्ही माझी साईड घेतली आहे जशी अशी सरळ नाही का, पण त्याला थोडं पप्स टाईप नाही का, थोडासा फुगार केला असताना. ते हे माझ्या बांगड्या आहेत पाहिल्या. तर छान केलं, फक्त मला केसांचं थोडंसं आणि अदरवाईज आहे चांगला.
आणि मला खरं तर महाराष्ट्रीयन लुकचं करायचं आहे, पण आता ठीक आहे, आता हळूहळू जशी जशी कामं येतील तशी तशी आपण करायची, असे जास्त नखरे नाही करायचे. बरोबर आहे ना? ठीक आहे ना. आणि नावं ठेवू नका रे, काम करत राहावा. 19-20 तर होत राहतं कामामध्ये, त्यामुळे लगेच जज करून नाही बोलायचं. आपण म्हणजे कोणालाच, मी सुद्धा तर नाहीच बोलत, पण तुम्हालाही सांगते लगेच नाही. आपण आवडलं नाही म्हणून मला पण लई घाण सवय तोंडावर बोलायची, पण मी आता कंट्रोल केलं आहे जिभेवरती की नाही मीनाक्षी नाही, काम करायचं आहे ना, तर ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात मनात ठेवून करायचे. तर तसंच मी फक्त पण आंटींना बोलले की मला ही समोरची हेअरस्टाईल नाही आवडली, आणि हे तुम्हाला पण मी सांगते. तर तुम्हाला काय काय आवडलं आणि काय काय नाही आवडलं ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा माझे यूट्यूब फॅमिलींनो. कारण का मला बी समजेल ना की तुम्हाला, आणि मला राग नाही येणार तुम्ही मला काय बोलले तरी, कारण का आपली आपली चॉईस राहते. आणि मला तुम्ही चांगलं सांगणार नेक्स्ट टाईम, मग मी कुठं करताना थोडंसं मी सांगन, पण आपण नाही सांगू शकत ना. त्यांचा आपल्याला त्यांनी हायर केलेलं असतं, म्हणजे अपॉइंटमेंट देऊन आपल्याला मॉडेल तिथं बोलवलेलं असतं, त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने करतात. आपण जास्त नाही हे करू शकत ना, बरोबर आहे ना. त्यामुळं चालायचं एवढं तेवढं, नाही का. 19-20 झालं की घ्यायचं समजून. आणि मी कशी वाटते, केसांमध्ये ती पिना टोचत होत्या ना, मग माझी केस होती ना हे, त्याच्यामुळं मला खूप त्रास होत होता. बाकीचं ब्लॉग भरपूर आहेत, पण मला एडिटिंगला खूप त्रास होत आहे. आणि मी लय आळशी नाही म्हणू शकत, मी घरची पण कामं करून हे सगळी कामं करते, त्यामुळे आळशी तर बिलकुल नाही आता बोलणार स्वतःला. मी स्वतःवरती स्वतः प्राऊड फील करते की मीनाक्षी तू करते, एवढं दुःख त्रास असून, एवढी ऑपरेशनं होऊन, सगळ्या गोष्टींना हे करून मी पुढं चाले. डोक्यात एवढं टेन्शन असताना पण घरातले आपले, तरी मी स्वतःवरती खूप प्राऊड फील करते. तर मी स्वतःला आहे ना शंभरची देते, बरोबर ना, दिलीच पाहिजे. तर कसा ब्लॉग वाटला, आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. बाय बाय सर्व.